दहिवडी पोलिसांची दमदार कामगिरी. कुळकजाई खून प्रकरणाचा 24 तासात उलगडा. दहिवडी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी अवघ्या 24 तासात कुळकजाई गावातील खुनाचा उलगडा करून आरोपीला जेरबंद केले आहे. दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी सखाराम शिपटे यांनी दहिवडी पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली की रमेश मारुती इंगळे वय 53 राहणार कुळकजाई हे नग्न अवस्थेत स्मशानभूमीजवळ मृतावस्थेत आढळले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता मैताच्या डोक्यावर गंभीर जखमा झालेल्या दिसल्या. त्यामुळे हा प्रकार खुनाचा असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेबाबत मैताची पत्नी रेश्मा रमेश इंगळे यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध दहिवडी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सहाय्यक निरीक्षक रोहित फारणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. गोपनीय माहितीद्वारे शुभम दत्तात्रय चव्हाण वय 29 राहणार कुळकजाई यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्याने कबुली दिली आहे की मयत रमेश इंगळे यांनी दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात त्याने दगडाने डोक्यावर मारून त्यांचा खून केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे, पोलीस हवालदार श्रीनिवास सानप, विजय खाडे, नितीन धुमाळ, संभाजी खाडे, पोलीस नाईक पूनम राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत शिंदे, निलेश कुदळे, मल्हारी खाडे, महेंद्र खाडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सहाय्यक निरीक्षक रोहित फारणे आणि त्यांच्या पथकाचा समावेश होता. दहिवडी पोलिसांच्या तत्पर, समन्वयित आणि प्रभावी कामगिरीमुळे कुळकजाई खून प्रकरणाचा उलगडा केवळ 24 तासात झाला असून पोलिसांच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिनांक 5/11/25 रोजी कुळकजाई पोलीस पाटील यांनी आम्हाला माहिती कळवली की गावाच्या हद्दीमध्ये एका शेतामध्ये रमेश मारुती इंगळे या इसमाचा मृतदेह मिळून आलेला आहे. त्यानंतर आम्ही आमच्या स्टाफसह घटनास्थळावरती पोहोचलो, बॉडीची पाहणी केली. त्यानंतर आमचे माननीय DYSP साहेब, सावंत साहेब, ॲडिशनल मॅडम, SP सर आणि LCBचे PI देवकर साहेब यांना सदरची माहिती दिली. माहिती दिल्यानंतर माननीय PI देवकर साहेबांनी त्यांचं API रोहित फारणे आणि त्यांचा स्टाफ लगेच तात्काळ रवाना केला. तोपर्यंत आम्हाला आमच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की संशयित जो आहे शिवम दत्तात्रय चव्हाण हा जो आहे आणि जो मयत आहे रमेश मारुती इंगळे हे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान दोघं एका ठिकाणी थोडा त्यांचा वाद चालू होता आणि काहीतरी चर्चा करत होती अशी आम्हाला माहिती मिळाली होती. त्यानंतर मग आम्ही आमच्या स्टाफसह पोलीस नाईक धुमाळ आणि पोलीस कॉन्स्टेबल कुदळे आणि आम्ही स्वतः सदर आरोपीचं घर कुठं आहे याची पाहणी केली आणि त्या ठिकाणी सदर आरोपी ह्या घरामध्ये असल्याची खात्री केली. त्यानंतर घरी गेलो, सदर आरोपीला ताब्यात घेतला आणि त्याची कसून चौकशी चालू केली. सदर चौकशीमध्ये सदर आरोपी जो आहे शुभम चव्हाण सुरुवातीला ओढाओढीचे उत्तरे देत होता. त्यानंतर LCBचं पथकही त्या ठिकाणी पाचारण झालं. API रोहित फारणे असतील, दहिवडी बीटचे मनोज जाधव असतील आणि त्याच्यासोबत त्यांचा स्टाफ होता. मग आम्ही सर्वांनी मिळून त्याची व्यवस्थित चौकशी केली. चौकशीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी लगेच गुन्ह्याची कबुली दिली नाही, परंतु सुरुवातीला त्याच्याविरोधात काही पुरावे आम्हाला प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने आम्ही त्याचे अजून कोण साथीदार आहेत का, त्याची त्या दिवसाची हालचाल कुठं आहे, तो त्या ठिकाणी घरी होता का, बाहेर कुठे कुठे फिरलेला आहे याची सर्व माहिती घेतली आणि LCB पथक, आमचं पथक सर्वांनी त्याची एक दिवस पूर्ण चौकशी केली. त्यानंतर सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि सदर आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे आम्हाला मिळालेले आहेत. सदर आरोपीला आम्ही अटक केली आहे. माननीय कोर्टाने त्या ठिकाणी 5 दिवस PC दिलेले आहेत. अजूनही तपास चालू आहे.
अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.